त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सन्माननीय आमदार श्री राजेश क्षीरसागरजी, अमल महाडिकजी, राहुल आवाडेजी, शिवाजी पाटीलजी, अशोकराव मानेजी, कोल्हापूरच्या महापौर श्रीमती रूपाराणी निकम, त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित श्री धीरज कुमार, श्री अनिल भंडारी, श्री विजय राठोड, श्री राजेंद्र भारूड, श्री निलोत्पल, डॉक्टर जॅस्मिन, श्री अक्षय जरग, विजय जाधव, संजय आमचे माजी खासदार संजय मंडलिकजी, त्याचप्रमाणे जयंत पाटील, विशाल शिराळे, समित कदम, जयश्रीताई जाधव, कृष्णराज महाडिक, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित कोल्हापूरकर भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आमच्या सगळ्यांकरता ही समाधानाची गोष्ट आहे की आपल्या युती सरकारच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत 1850 कोटी रुपयाच्या विकास कामाचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज या ठिकाणी आपण करतोय। आपल्याला माहिती आहे, काही दिवसापूर्वीच माननीय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आपण आई महालक्ष्मी अंबाबाई मंदिर परिसराचा विकास सुरू केला आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्या कोल्हापूरचं हे वैभव आहे आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वेगवेगळी कामं आता सुरू आहेत आणि मला विश्वास आहे की सगळी कामं झाल्यानंतर, कारण आपण हे मानतो की खऱ्या अर्थानं भगवान तिरुपती बालाजी यांचं दर्शन हे कोल्हापूरला येऊन आई महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतल्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही आणि म्हणून खूप मोठ्या प्रमाणात देशभरातनं सर्व भाविकांना या ठिकाणी यायची इच्छा असते आणि ते काम आता आपण सुरू केलं आहे आणि मला विश्वास आहे की एका निश्चित वेळेत आपण ते पूर्ण करू। आज एक महत्त्वाचं उद्घाटन आपण केलं। आज ज्यांची जयंती आहे, संगीत सूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने जे नाट्यगृह आहे, या नाट्यगृहाचं पुन्हा एकदा नवनिर्मित स्वरूपात आज त्याचं उद्घाटन झालं आहे। खरं म्हणजे कोल्हापूरच्या दैदिप्यमान नाट्य परंपरेमध्ये या नाट्यगृहाचा एक फार मोठा इतिहास आहे। खरं तर या वास्तूचं बांधकाम संस्थापक छत्रपती शाहू महाराज यांचे धाकटे बंधू श्रीमंत पिराजीराव घाडगे, चीफ ऑफ कागल यांच्या देखरेखीखाली 9 ऑगस्ट 1913ला सुरू झालं आणि बरोबर 2 वर्षामध्ये 14 ऑगस्ट 1915 रोजी छत्रपती राजाराम महाराज यांच्या शुभ हस्ते याचं उद्घाटन झालं। पूर्वी याला पॅलेस थिएटर म्हणून संबोधलं जायचं, पण त्यानंतर 1957 सालापासून याचं नाव संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह म्हणून त्या ठिकाणी झालं। दुर्दैवाने 2च वर्षापूर्वी या नाट्यगृहाला आग लागली। त्यावेळी खरं म्हणजे आम्ही सगळेच या ठिकाणी होतो आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली आणि मंत्रिमंडळात आम्हाला सर्वांना सांगितलं की कोल्हापूरचं वैभव हे नाट्यगृह आहे, कोल्हापूरकरांचं प्रचंड प्रेम या नाट्यगृहावर आहे आणि कोल्हापूरला कलानगरी किंवा कलापूर हे जे नाव मिळालं त्याच्यामध्ये या नाट्यगृहाचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असल्यामुळे याचं पुनर्निर्माण करणं गरजेचं आहे आणि तात्काळ 25 कोटी रुपये
हे त्या ठिकाणी आपण त्याकरता दिले. मी महानगरपालिका आणि सर्व अधिकारी, कॉन्ट्रॅक्टर, आर्किटेक्ट सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. अतिशय सुंदर असं रेस्टोरेशन त्याचं करण्यात आलेलं आहे. बाहेरचा भाग हा जुनाच आहे, त्याचं जे सौंदर्य आहे ते तसंच ठेवण्यात आलेलं आहे. हेरिटेज व्हॅल्यू तशीच ठेवण्यात आली आहे आणि आतमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे नाट्यगृह या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे या नाट्यगृहाने अनेक महान कलावंतांना या ठिकाणी बघितलं आणि संगीत असेल, शास्त्रीय संगीत असेल, लोकनाट्य असेल, लावणी, पोवाडा, तमाशा, दशावतार अशा वेगवेगळ्या गोष्टी जो आपल्या संस्कृतीचा एक अत्यंत महत्त्वाचा हिस्सा आहे, त्या सगळ्या गोष्टी या नाट्यगृहाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिल्या. खरं म्हणजे आमची नाट्य चळवळ असेल किंवा या ठिकाणी रंगभूमी असेल किंवा चित्रपट असेल, या प्रत्येक गोष्टीमध्ये खरं म्हणजे आपल्या कोल्हापूरचं एक फार मोठं योगदान या ठिकाणी आहे. बाबूराव पेंटर आणि भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूरला जी ओळख दिली आणि विशेषतः व्ही शांताराम यांचा देखील सुरुवातीचा जो सगळा काळ आहे तो या कोल्हापुरामध्येच त्या ठिकाणी गेला. पंडित विष्णू पलुस्कर, दिगंबर पलुस्कर, सुधीर उर्फ बाबूजी फडके, सुरेश वाडकर, वामनराव सडोलीकर असे अनेक दिग्गज गायक हे याच कोल्हापुरातले, पिराजीराव सरनाईक, अरुण सरनाईक, रमेश देव हे कलावंत याच कोल्हापुरातले आणि भारताला पहिल्यांदा ऑस्कर मिळवून देणाऱ्या वेशभूषाकार भानू अथय्या यांचीही कर्मभूमी हेच कोल्हापूर शहर. त्यामुळे या कोल्हापूरमध्ये खऱ्या अर्थानं संगीत सूर्य केशवराव भोसले यांचं जे काही योगदान आहे ते कोणी विसरू शकत नाही. त्या काळामध्ये वन्स मोर दिल्यानंतर 9 वेळा एकच नाट्यपद तेवढ्याच जोमानं, तेवढ्याच ऊर्जेनं म्हणणारे जर कोणी असतील तर ते संगीत सूर्य केशवराव भोसले होते. आणि त्यांच्या या विलक्षण गायकीमुळे एक प्रचंड अशा प्रकारचा त्यांना त्या ठिकाणी लोकप्रियता ही प्राप्त झाली होती. संगीत मान अपमान या नाटकामध्ये बालगंधर्व आणि केशवराव भोसले यांच्यातली जी जुगलबंदी होती ही खरं म्हणजे मराठी संगीत नाटकाच्या इतिहासातील एक मर्मबंधाची ठेव आहे असं आपण सगळे समजतो. आणि म्हणूनच या ठिकाणी हे सभागृह कदाचित छोटं असेल, आता त्याचं काही अजून थोडं पार्किंगची व्यवस्था, थोडं विस्तारीकरण करण्याची मागणी देखील येते आहे. पण मला असं वाटतं की याला ऐतिहासिक आणि वारसा मूल्य हे इतकं जास्त आहे आणि मला असं वाटतं की एक प्रकारे कोल्हापूरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा एक मानबिंदू म्हणून या थिएटरकडे आपण सगळे बघतो. आणि म्हणून त्याचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी जे रिस्टोरेशन झालं त्याबद्दल मी खरोखर सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. त्याचवेळी CPR छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, मी मुश्रीफ साहेब आपलं विशेष अभिनंदन याकरता करेन की त्याचं जे हेरिटेज स्ट्रक्चर आहे त्या हेरिटेज स्ट्रक्चरचं रेस्टोरेशन हे अतिशय सुंदर झालेलं आहे. कुठेही त्या हेरिटेजला बाधा न करता कदाचित जेव्हा ते बांधलं गेलं तेव्हा ते जेवढं सुंदर दिसत असेल आज त्यापेक्षा कदाचित तसूभर जास्त सुंदर हे CPR त्या ठिकाणी दिसतं आहे. आणि निश्चितपणे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुविधा त्या ठिकाणी दिलेल्या आहेत, आता सर्व प्रकारच्या आधुनिक सुविधा या CPRला प्राप्त झाल्या आहेत. त्याच्या ज्या वेगवेगळ्या इमारती होत्या त्या सगळ्या इमारतींचं रेस्टोरेशन झालं आहे. तिथले जे आपले ऑपरेशन थिएटर्स होते
ते सगळे मॉड्युलर झाले आहेत. पहिल्यांदा एक अतिशय चांगला मॉड्युलर बर्न वॉर्ड हा देखील त्या ठिकाणी तयार झालेला आहे. सर्व प्रकारचे उपचार आज CPRच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. 8 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर असतील, 30 मॉड्युलर बेडचा अपघात विभाग असेल, डायलिसिसची सुविधा असेल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. आणि मला असं वाटतं की निश्चितपणे यामुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेमध्ये एक गुणात्मक बदल या ठिकाणी होतो आहे. खरं म्हणजे राज्याचं सगळं आरोग्यच कोल्हापूरकरांच्या हाती आहे. कारण आमचे आरोग्यमंत्री आबिटकर साहेब हे कोल्हापूरचे आणि आमचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ साहेब हे कोल्हापूरचे. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहिलं तर निश्चितपणे त्याचं सगळं श्रेय हे कोल्हापूरलाच आम्हाला द्यावं लागेल. आणि फार